फोटोमध्ये दिसणाऱ्या या 5 वर्षीय निशाचा 21 तारखेला मृत्यू झाला। त्यानंतर वडिलांनी निशाची अंत्यविधी केली, पण त्यानंतर तिचे वडील मात्र अचानक गायब झाले होते। पोलिसांनी आणि घरातील कुटुंबांनी निशाच्या वडिलांचा भरपूर शोध घेतला। 2 दिवसांनी ते सापडले, तेही स्मशानभूमीमध्ये। 17 नोव्हेंबरला निशा आपल्या घराबाहेर खेळत होती। खेळता खेळता अचानक ती खाली चक्कर येऊन पडली। तिथे मोठ्या ओरडण्याचा आवाज झाला। निशा जखमी झालेली होती हे पाहून घरातील लोकांनी तात्काळ तिला डोंबिवलीमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। तिच्यावरती डोंबिवलीमधील हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते, पण 21 डिसेंबरला बातमी आली, ठाण्यामधील 5 वर्षीय निशा शिंदे हिचा अचानक मृत्यू झाला। या घटनेमुळे घरामधील सर्वांना अचानक धक्का बसला होता। निशाची अंत्यविधी करण्यात आली, पण त्यानंतर मात्र तिचे वडील अचानक गायब झाले। जेव्हा त्यांचा शोध घेण्यात आला तेव्हा ते सापडले स्मशानभूमीमध्ये। ठाण्यामधील निशा शिंदे या 5 वर्षीय मुलीबरोबर नेमकं काय घडलं? तिचा मृत्यू अचानक कसं काय झाला? मृत्यूनंतर निशाचे वडील अचानक 2 दिवस कुठे गायब होते आणि ते स्मशानभूमीमध्ये कसं काय सापडले? चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहूया। सर्वात अगोदर ही घटना कुठे, कधी आणि कशी घडली ते आपण पाहूया। ठाणे डोंबिवलीच्या मध्ये असलेल्या दिवा या ठिकाणी पूर्व भागामध्ये बेडेकर नगर परिसरामध्ये शिंदे कुटुंब राहत होतं। त्यांना 5 वर्षाची निशा नावाची एक लहान मुलगी सुद्धा होती। आपल्या मित्रमैत्रिणीसोबत घरासमोरच्या अंगणामध्ये खेळायचं असं तिचं दररोजचं रुटीन चालू होतं। 17 तारखेला देखील असंच काही घडलं। साधारणतः रात्री 9-9:30ची वेळ झाली होती। वडील कामावरून आले नव्हते, पण निशा मात्र आपल्या लहान मित्रांबरोबर घराच्याच अंगणामध्ये जवळ खेळत होती। थोड्या वेळ खेळल्यानंतर निशा तिथेच घराच्या अंगणामध्ये असलेल्या एका कठड्यावरती बसली। तेवढ्यामध्येच निशावरती एका भटक्या आणि पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला। कुत्र्याने केलेला हल्ला इतका जोरात होता, कठड्यावरती बसलेली निशा अक्षरशः खाली पडली। निशा खाली पडल्यानंतर कुत्र्याने तिच्या गालावरती आणि खांद्यावरती चावा घेतला। निशाला त्या कुत्र्याने ओढायला सुद्धा सुरुवात केली। कुत्र्याचा अचानक झालेला हल्ला त्यामुळे लहान निशा पूर्णपणे घाबरून गेली आणि जोरजोरात रडायला लागली। तिचा ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूची लोक तात्काळ धावत आली। त्यांनी निशाला कुत्र्याच्या तावडीतून सोडलं आणि जवळच असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत चालवल्या जाणाऱ्या शास्त्री नगर रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं। कुत्रा चावल्यामुळे निशाच्या गालावरती, खांद्यावरती काही प्रमाणात खोलवरती जखमा झाल्या होत्या। हे पाहून तेथील डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलं आणि लगेचच तिला अँटी रेबीजचं इंजेक्शन दिलं। ज्या दिवशी निशाला कुत्रा चावला होता त्याच दिवशी निशाला रेबीजचा पहिला डोस देण्यात आला आणि त्यानंतर 20 तारखेला आणि 24 तारखेला रेबीजचा दुसरा आणि तिसरा डोस देण्यात आला। तातडीने निशाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं। तिच्यावरती उपचार चालू झाले। तिला अँटी रेबीजचं इंजेक्शन देण्यात आलं। त्यामुळं तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झाली होती। त्यामध्येच 3 डिसेंबरला निशाचा वाढदिवस आला। त्यामुळं घरातील लोकांनी मोठ्या आनंदाने निशाचा वाढदिवस साजरा केला। वाढदिवस असल्यामुळं निशा खूप आनंदी होती। घरामध्ये आनंदाचं वातावरण। काही दिवसा अगोदर निशाला कुत्रा चावला होता, त्यावरती तिच्यावरती उपचार देखील झाले आणि तिच्या तब्येतीमध्ये सुधारणा देखील झाली। त्यानंतर 15 डिसेंबरला तिच्यावरती उपचार म्हणून तिला शेवटचा डोस देण्यात आला। पण दुसऱ्या दिवशी 16 तारखेला निशाची तब्येत अचानक बिघडली। तिला प्रचंड ताप आला। तिला अस्वस्थ वाटू लागलं। निशाला अचानक पाण्याची भीती वाटायला लागली। तिला डोकेदुखीचा त्रास व्हायला लागला। निशा स्वतःचंच डोकं बेडवरती आपटायला लागली। तिच्या जवळ येणाऱ्या लोकांना तिने चावायला सुरुवात केली। अचानक मुलीमध्ये असा बदल झाल्यामुळे तिच्या घरातील आईवडिलांना धक्का बसला, कारण की निशावरती गेल्या 17 नोव्हेंबरपासून रेबीजचा अगदी व्यवस्थित उपचार चालू होता। म्हणजे जवळपास 1 महिना तिच्यावरती रेबीजचा उपचार चालू होता। तरी देखील निशाला त्रास सुरू झाल्याने तिच्या घरामधील पूर्णपणे घाबरून गेले। निशाच्या वडिलांनी तिचे उपचार जिथं चालू होते त्या शास्त्री नगर रुग्णालयामध्ये ॲडमिट करायला घेऊन गेले, पण तेथील डॉक्टरांनी निशाची अवस्था पाहून तिला लगेचच मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितलं। शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तिच्या आईवडिलांनी लगेचच तिला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये हलवलं। तिथे निशाला ॲडमिट करण्यात आलं आणि उपचारही सुरू झाले। निशाचं वागणं, तिच्या वागण्यामध्ये होणारे बदल हे पाहून कस्तुरबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी निशाच्या आईवडिलांना सांगितलं तिला रेबीज झाला आहे। 4 दिवस निशावरती मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये उपचार झाले। डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे प्रयत्न केले, पण 21 डिसेंबरला तिचा मृत्यू झाला। काल परवा आनंदामध्ये असणारी, हसत खेळत असणारी निशाचा अचानक मृत्यू झाल्यामुळे तिच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला। कल्याण डोंबिवलीमध्ये असलेल्या
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी निशावरती व्यवस्थित उपचार केले नाही. रेबीजचे 3 डोस दिल्यानंतर निशाच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली होती, पण 4था डोस दिल्यानंतर तिची तब्येत आणखीन जास्त खालावली, असा आरोप निशाच्या आईवडिलांनी लावला. 21 डिसेंबरला निशाचा मृत्यू झाला आणि त्याच्या आदल्या दिवशी निशाने आपला आवडता दाल राईस देखील खाल्ला होता. यामध्ये सर्वात धक्कादायक म्हणजे ज्या दिवशी निशाला कुत्रा चावला होता त्याच दिवशी तिला ॲडमिट करण्यात आलं होतं आणि त्याच दिवसापासून तिच्यावरती अँटी रेबीजचे उपचार चालू झाले होते. अँटी रेबीजचे सर्व डोस दिले होते आणि एकदम टायमिंगला दिले होते, तरी देखील निशाचा मृत्यू कसं काय झाला, यावरती ॲनिमल सायन्सचे प्राध्यापक डॉक्टर भोसले यांनी माहिती दिली. कुत्रा चावल्यानंतर शरीरावरती जे परिणाम होतात सर्व परिणाम कुत्रा पिसळलेला आहे की नाही किंवा कुत्रा कोणत्या भागामध्ये चावला याच्यावरती अवलंबून असतं. जर एखाद्या व्यक्तीला डोक्याला कुत्रा चावला किंवा तोंडावरती कुत्रा चावला तर त्या व्यक्तीला रेबीज होण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी पेशंटला अँटी रेबीज इंजेक्शन बरोबरच RIGची लस देणं देखील गरजेचं आहे. साधारणतः 3-4 आठवडे ते 12 आठवडे या दरम्यान रेबीजचे लक्षणं दिसू लागतात. त्यामुळं घरामध्ये पाळलेल्या प्रत्येक कुत्र्याला लसीकरण करणं गरजेचं आहे. निशाच्या केसमध्ये डॉक्टरांनी तिला RIG दिलं होतं की नाही हे तपासणं गरजेचं आहे. आता या सर्व प्रकरणावरती 17 नोव्हेंबरला जेव्हा निशाला कुत्रा चावला होता त्यानंतर तिला डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. तेथील डॉक्टरांनी माहिती दिली, आम्ही तिला रेबीजचं इंजेक्शन दिलं होतं प्लस RIGचं इंजेक्शन देखील दिलं होतं. सर्व गोष्टींची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली होती. आमच्या हॉस्पिटलमधून ती एकदम व्यवस्थित ठणठणीत होऊन घरी गेली होती. पण निशाच्या कुटुंबातील फॅमिली डॉक्टरांनी सवाल उपस्थित केलाय, निशाला जे अँटी रेबीजचे इंजेक्शन दिले होते ते योग्य रीतीने दिले गेले होते का? जर एखाद्या पेशंटला कुत्रा चावला आणि त्या पेशंटनी त्याच दिवशी उपचाराला सुरुवात केली तर त्याला रेबीज होत नाही. पण अँटी रेबीजचे इंजेक्शन चुकीच्या पद्धतीने दिले तर पेशंटवरती त्याचा परिणाम दिसून येत नाही आणि त्या कारणामुळे पेशंटला टायमावरती उपचार दिला तरी देखील त्याला रेबीज होतो. म्हणजे शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये निशावरती डॉक्टरांनी जे उपचार केले ते उपचार व्यवस्थित झालेच नाही. नाविलाजाने निशाची अंत्यविधी करावी लागली. अंत्यविधी झाल्यानंतर वडील घरच्यांना सांगून निघाले, मी कागदपत्र देऊन येतो. पण त्यानंतर अचानक ते गायब झाले. अगोदरच घरामधील लहान मुलगी गेली आणि आता वडीलही गायब झाले. त्यामुळं कुटुंबातील लोकांचं टेन्शन आणखीन जास्त वाढलं. निशाच्या वडिलांचा कुटुंबातील लोकांनी मित्रांनी भरपूर शोध घेतला. एक शेवटचा पर्याय म्हणून ज्या ठिकाणी निशाची अंत्यविधी करण्यात आली त्या ठिकाणी लोकांनी शोध घेतला. तेव्हा लोकांना स्मशानभूमीमध्ये निशाचे वडील आढळून आले. गेल्या 2 दिवसापासून ते त्याच ठिकाणी बसून होते. ती मुलगी आपल्याला आवाज देईल आणि त्यानंतर आपण तिला घरी घेऊन जाऊ या आशेने निशाचे वडील स्मशानभूमीमध्येच 2 दिवस बसून होते. पण नातेवाईकांनी त्यांची समजूत काढली आणि कसंबसं करून त्यांना घरी घेऊन गेले. पण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच निशाचा मृत्यू झाला हे म्हणण्यामध्ये काही हरकत नाही.